चला आज आपण बनवूया आलू पुरी। त्याच्यासाठी आता बटाटा उकडून घेतलाय, तो कुस्करून घेतला, त्याच्यात मीठ घातलंय आणि सगळे मसाले घालायचे। मी आता ह्याच्यात हळद घातले, लाल तिखट घातले, थोडंसं गरम मसाला घातलाय आणि आमचूर पावडर घातली आणि कोथिंबीर घातली आणि हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर मी मैद्याचं पीठ होतं त्याच्यामध्ये थोडंसं ओवा घालून ते मळून ठेवलं होतं। तुम्हाला हवं तर तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता। आता हे बघा, हे चांगलं असं मळून त्याची अशी एक पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे। त्याला हे असे फोल्ड करायचे, आपण फोल्ड करतो ना तसं त्या पुरीला फोल्ड करायचं आणि नंतर परत ते चांगलं लाटून घ्यायचं। त्याच्यानंतर आता आपण जे बटाट्याचं जे सारण तयार केलं होतं ना ते सारण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हे सारण चांगलं असं भरून हे फोल्ड करून घेणार आहोत। हे बघा, अशी ह्याची पुरी परत आपल्याला ह्याची पुरी लाटायची। हे असं प्रेस करायचं आणि परत आता आपल्याला ह्याची पुरी लाटून घ्यायची। आतमध्ये आपण आता बटाट्याचं सारण भरलंय आणि अशा ह्याच्या पुऱ्या आता हे मी लाटून घेतल्यात। आता छान आपलं तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये हे गरम गरम पुऱ्या सोडायच्या। हे बघा, छान एका साईडने चांगले ब्राऊन झाल्यावर दुसऱ्या साईडने पण आपल्याला चांगले पलटून ब्राऊन करून घ्यायचे। हे बघा किती छान ही पुरी फुलली आहे। असे झटपट होणार आहे। पुरे स्टफ केले म्हणजे कचोरी सारखेच हे लागतात। नक्की करून पहा आणि कसे वाटले ते नक्की सांगा।